नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. घरफोडीतील सराईत गुन्हेगार जेरबंद, गांजा तस्करांच्या आवळल्या मुसक्या. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 2 वेगवेगळ्या कारवायांमध्ये मोठे यश संपादन केलं आहे. संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत पुण्यातील सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या कारवाईत कडेगाव परिसरातून गांजा पुरवठा करणाऱ्या एका फरार आरोपीलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संजयनगर परिसरात 28 जानेवारी 2026 रोजी बंद घराचे कुलूप तोडून चोरी झाली होती. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पथक या चोरांच्या मागावर होते. रोहन सनी लोंढे वय 22 आणि यश उर्फ गट्ट्या देशमुख दोन्ही राहणार पिंपरी पुणे तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या माहितीनुसार हे दोघेही पुणेचे सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. सखोल चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली आहे. या आरोपींवर यापूर्वी रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यातही अनेक गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसऱ्या एका कारवाईत कडेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अंमली पदार्थ विरोधी गुन्ह्यातील फरार आरोपी अक्षय ज्ञानेश्वर मदने वय 29 राहणार माळशिरस सोलापूर याला अटक करण्यात आली आहे. कडेगाव विटा रोडवरील विजय हॉटेल जवळ आरोपी येणार असल्याची पक्की माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. अक्षय मदने हा विजय पवार आणि अमीर मुल्ला यांना गांजा पुरवत असल्याचे तपासात निष्पन्न झाला आहे. त्यांच्या अटकेमुळे गांजा तस्करींच्या साखळीतील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. ही धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पवार आणि त्यांच्या पथकाने अमर नरळे, अमित परीड, सागर लवटे, विक्रम खोत, अमोल ऐदाळे, अभिजित माळकर, संकेत कानडे व इतरांनी पार पाडली. नागरिकांनी आपल्या परिसरातील संशयास्पद हालचालींबाबत तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, जेणेकरून गुन्हेगारीला वेळीच आळा घालता येईल. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.